नमस्कार मंडळी, प्रीतीज किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दोन अतिशय चविष्ट आणि पौष्टिक पराठे। मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा आलू पराठा आणि आरोग्यासाठी फायदेशीर, रंगाने आकर्षक असा बीटरूट पराठा। हे पराठे बनवायला खूप सोपे आहेत। डबा किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे। चला तर मग वेळ न घालवता बनवूया। आलू पराठा करण्यासाठी मी इथे उकडलेले 2 बटाटे घेतले आहेत। हे बटाटे आपण किसून घेऊ। मी इथे स्टफिंग न बनवता वेगळ्या पद्धतीने पराठे बनवणार आहे, त्यामुळे बटाटा किसून घेत आहे। यामध्ये आता थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकू, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकू, अर्धा चमच जिरा पावडर टाकू, यामध्ये थोडीशी हळद घालू। आता मी इथे 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊ व पीठ मळून घेऊ। पीठ मळताना थोडेसे घट्टच पीठ मळायचे आहे आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। बटाटा जेवढा आहे तेवढ्याच मध्येच पीठ आपण मळून घ्यायचं आहे। थोडंसं तेल टाकू आणि पीठ एकदा परत मळून घेऊ। 2 उकडलेले बटाट्यांसाठी 2 कप गव्हाचे पीठ लागले आहे। आता हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया। पीठ आपले इथे छान मुरले आहे। आता परत एकदा थोडंसं मळून घेऊ आणि एक गोळा घेऊन पराठा लाटून घेऊ। तुम्ही हवा असेल तर त्रिकोणी आकारामध्ये पण पराठा लाटू शकता, पण मी इथे गोल गोल पराठा लाटून घेतला आहे। आता तव्यावरती थोडेसे तेल किंवा तूप टाकून पराठा दोन्ही बाजूंनी भाजून घेऊ। गॅस हा मीडियम ठेवायचा आहे, कारण हे पीठ खूप सॉफ्ट असते, त्यामुळे मीडियम गॅसवरतीच आपल्याला पराठे भाजून घ्यायचे आहेत। स्टफिंगचा आलू पराठा करण्यापेक्षा हे आलू पराठे खूप कमी वेळात तयार होतात। इथे आपले गरमागरम आलू पराठे तयार आहेत। आता आपण बीटरूट पराठा बनवूया। त्यासाठी मी इथे बीट स्वच्छ धुवून कापून घेतले आहे। आता मिक्सरच्या भांड्यात बीट घालू, त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची घालू, छोटा चमच जिरे घालू आणि मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊ। अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता गव्हाचे पीठ 1 वाटी मी इथे घेतले आहे, त्यामध्ये ही बीटरूटची पेस्ट घालू आणि पीठ छान मळून घेऊ। हे पीठ सुद्धा आपल्याला जेवढी बीटरूटची पेस्ट आहे तेवढ्यामध्येच मळून घ्यायचं आहे। जर गरज पडली तरच थोडेसे पाणी घ्यायचे आहे। यामध्ये मी थोडीशी अद्रक लसूण पेस्ट घातली आहे। तुम्ही हवं असेल तर जेव्हा मिक्सरला पेस्ट करता बीटरूटची, तेव्हा तुम्ही आलं लसूण घालू शकता। आपल्याला मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे। थोडासा तेलाचा हात घेऊन पीठ मळून घेऊ। आता हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊ। इथे आपले पीठ छान मुरले आहे। याला परत एकदा मळून घेऊ आणि आता पराठा लाटून घेऊ। त्यासाठी मी इथे एक गोळा घेतला आहे, त्याला सुके पीठ लावून घेऊ आणि गोल गोल पराठा लाटून घेऊ। तुम्हाला पराठा लाटताना याच्यावरती तीळ टाकायचे असतील तरी लावू शकता तुम्ही। तिळाने पण खूप छान चव येते पराठ्याला। असा गोल गोल पराठा लाटून घ्यायचा आहे। आता आपण तव्यावरती तेल किंवा तूप टाकून घेऊ आणि पराठा दोन्ही बाजूंनी भाजून घेऊ। मीडियम गॅसवरतीच पराठा भाजून घ्यायचा आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपी किंवा टिप्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मंडळी, आपले गरमागरम स्वादिष्ट आलू पराठा आणि बीटरूट पराठा तयार आहेत। तुम्हाला पराठा कोणता आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या फ्रेंड्सना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।